उड्या मारत मारत तिचं चाललेलं आठवतं. पण आजकाल अंगणातल्या मुलांचा आवाज आणि तिचा चिवचिवाट कमीच अनुभवायला मिळतो. तिला खूप बोलायला लागायचं. एवढीशी दाणे खायची, पण ताकीद किती आवाजाची. अगं हो हो किती आवाज. सावकाश तिची उपमा मुलांनी द्यायची. मुलंही तिच्यासारखी अंगणात चिवचिवाट करायची. पण आता अडकलेत सगळे मोबाईलमध्ये. अंगणात कुणीच येत नाही, त्यामुळे त्यांचाही आवाज नाही आणि त्यांच्यामुळेच की काय तीही जास्त येत नाही. अनेक आठवणी आहेत तिच्या बरोबरच्या. आता मुलांनी अंगणात यायला हवं, पुन्हा एकदा चिवचिवाट करायला हवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस साहेब यांचे स्वागत करते. माननीय शिरीष चिटणीस साहेबांचे स्वागत घोडके सर यांनी करावे. जागतिक चिमणी दिवस हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. गेली 5-6 वर्ष आपल्या संस्थेमध्ये हा चिमणी दिवस आपण साजरा करत असतो. आज आपल्या विद्यालयामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब या विद्यालयात उपस्थित राहिले. त्यांचं प्रथम स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक, जाधव सर, हिंदीचे जाधव सर, मराठीचे जाधव सर, जामदाडे सर, घोडके सर, मामनकर मामा, सावंत मामा या सर्वांचं आणि विद्यार्थी या सर्वांचं स्वागत करतो. आणि खरं तर हा जागतिक चिमणी दिवस गेली 15 वर्ष साजरा होतो. म्हणजे हे 16 वर्ष. पहिला जागतिक चिमणी दिवस 2010ला सुरू झाला आणि त्यानंतर हा 16वा जागतिक चिमणी दिवस आपण साजरा करत आहोत. 15 वर्ष झाली असली तरी आपल्याला गेल्या 5 वर्षातच कळालं हे. तेही आम्हाला कधी कळालं, MIDC जेव्हा जागतिक चिमणी दिवस पहिला साजरा केला साहेबांनी आणि बाकीच्या संस्थेने सुद्धा त्याची दखल घेतली. म्हणून त्यावेळेला आमच्या शारीरिक शिक्षक संघटनेचे RY जाधव यांनी त्यावेळेला उल्लेख आम्हाला करून दाखवला की साहेब जे काही उपक्रम राबवतात ते वेगळेच असतात, की त्याची दखल शिक्षण विभाग सुद्धा घेत असतो. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, असे लोकसुद्धा आम्हाला जेव्हा बाहेर भेटतात किंवा इतर प्राथमिक शाळेचे असतील, हायस्कूलचे शिक्षक असतील, ते आम्हाला इतर प्रशिक्षणामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये भेटल्यावर सांगत असतात बरोबर तुमच्या संस्थेत आगळे वेगळेच उपक्रम असतात. आता चिमणी दिवस साजरा होतोय हे पहिल्यांदा ऐकल्यानंतर काय कायला ते नवल वाटलं असेल, परंतु खरोखर हा चिमणी दिवस साजरा करण्याची आज गरज आहे. आणि हा 15 वर्ष साजरा होतोय. आपण 7-8 वर्षात तर करतोय, 5-6 वर्ष झाली असतील आणि अजून याच्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी साहेब सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि याची काय गरज आहे तर आपण पाहतोय आता चिमण्या आता जवळजवळ नामशेष झालेल्या आहेत. चिमण्या काय करत असतात तर आपल्या पिकावर जे कीड पडलेली असते ती कीड खात असतात, जमिनीतील किडे खातात. पिकावर जी कीड पडलेली असते ती जर चिमण्याने खाल्ली तर त्यात पिकावरची कीड कमी होते, उत्पादन वाढतं. परंतु चिमण्या कमी झाल्यामुळे काय होते, ज्वारीवर जी कीड पडते ती चिमण्या खात नाहीत. परिणामी ज्वारीचं उत्पादन घटलेलं आहे. म्हणजे नुसतं ज्वारीच नाही, असे बऱ्याच पिकावर चाललेलं आहे ते. तर यासाठी चिमण्यांची आवश्यकता आहे. आता चिमण्या जर वाढवायच्या असतील तर काय, त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो. तर आपण विद्यार्थी म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या पालकांना याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्यासाठी आपल्या घराच्या शेजारी कुठं असं झाडावर वगैरे कुठं घरटी, कुठं आपल्या दाराच्या बाहेर पाणी ठेवणं, धान्य टाकणं, अशा व्यवस्था जर आपण केल्या तर चिमण्यांना ते धान्य मिळेल, त्याचबरोबर पाणी मिळेल. आणि हा तुमचा आदर्श बघून पुढच्या पाठीमागे तुमची जे लहान मुलं असतील, भाव असतील, त्यांना सुद्धा तो आदर्श घेता येईल. तर आपल्याला जेवढं काय करता येईल ते आपण करूया. त्याचबरोबर आपल्या पालकांना सांगूया. आणि हा जो चिमणी दिवस आपण नुसता साजरा करतोय तो फक्त साजरा न करता खरोखर चिमण्या वाढाव्यात यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम जे विद्यार्थी या ठिकाणी भाषण करणार आहेत, कविता गायन करणार आहेत, त्याचबरोबर काही आपले विद्यार्थी शेवट डान्स करणार आहेत.
साहेबांचं मार्गदर्शन होईल. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांना भाषणासाठी शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. हस्तलिखित प्रकाशन होईल आता. दिवस शिक्षण संस्थेने आपल्या चालू केला. बहुतेक महाराष्ट्रामध्ये आपली पहिली शिक्षण संस्था असेल जिने चिमणी दिवस चालू केला. ज्या वेळेला 10-20 वर्षांनी नोंद होईल तेव्हा आपल्या युट्यूबला आपल्या शाळेचं नाव नक्की लोक विचारात घेतील. आता नाही घ्यायची. म्हणून आपण ज्या गोष्टी करत असतो ना वेगवेगळ्या, त्याची नोंद नंतर होत असते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मध्ये एक बातमी वाचली. म्हणजे अमेरिकेमध्ये एक स्त्री, नाव आता माझ्या लक्षात नाही, तिच्याकडे एवढे पैसे आहेत, एवढ्या गाड्या आहेत, आणि ती उद्योग काय करते? ती कशाची डॉक्टर आहे माहितीये? कशाची डॉक्टर? पोपटाचे डॉक्टर आहेत. समजून घ्या, अमेरिकेतली गोष्ट आहे. आणि पुढच्या वेळेला मी ते घेऊन येतो, तुम्हाला दाखवेन. ती पोपटाची डॉक्टर आहे. पोपट सांभाळणारी मंडळी, आपला लाडका पोपट काय झालं की घाबरतात, त्यांना झोप येत नाही रात्री, आणि मग ते घेऊन जातात. जसं मांजरांचं आहे. आता ते माझ्या पुतण्याची बायको आली होती, तिच्या घरात 17 मांजर आहेत. किती? 17. त्याला काय झालं की पळत डॉक्टर. म्हणजे ती एका बाजूनी माझी भावाची बायको वैतागली, तू वर जात नाही, सगळीकडं त्या मांजराचं काय म्हणतो आपल्याला सगळा कचरा, पण त्याला आवडतो तो. ती काय, तिला वाईट नाही वाटत. जर तुम्ही कचरा करता का नाही? आई म्हणते कचरा वाईट आहे म्हणून. नाही, पसारा करतो आपण. आई आटपती, आपले वडील आटपतात, हळूहळू आपल्याला शिकवतात. याचा अर्थ त्या मांजराचा कचरा तिला काय वाटत नाही, कारण तिला मांजर म्हणजे आपली मुलंच वाटतं. हे प्रमाण आता एवढं वाढलंय जगामध्ये. आता ते माझ्या संकेतची एक मैत्रीण आहे कंपनीमधली, तिने आता पहिलं काय घेतलं? कुत्रं घेतलं पहिलं. हा मागा लागला आता माझ्या कुत्रं. म्हटलं कोण सांभाळणार? मला यायला लागेल तिकडे. म्हटलं हा, तू सातारला आहे म्हटलं. पण मी काय सांगतो, हे महत्वाचं कारण असं झालंय की पूर्वी घरामध्ये आपण 4 भाऊ 4 बहिणी असायचो. समाजामध्ये बसायची लोक एकमेकात. संध्याकाळ झाले की आपल्या आई असेल, आईच्या मैत्रिणी यायच्या, त्या गप्पा मारायच्या. वडील असतील, वडिलांचे मित्र यायचे. आपण जायचो इकडं तिकडं. अगदी शेजारी भाजी जरी काय केली का नाही तरी वाटीत आणून दिली जायची. मला आठवतं अजून. काही जरासं केलं तरी आणून द्यायचं. आता हळूहळू काय झालंय, कमी झालंय प्रमाण. लोकांच्यात जाणं कमी झालंय. टीव्हीचं प्रमाण वाढलंय, चॅनलचं प्रमाण वाढलंय. मग त्यांना असं वाटतं की कुणावर तरी आपण प्रेम करावं. कुणी मांजरावर करतं, मांजर पण त्यांच्यावर करतं, कुत्र्यावर करतं. कुत्रा मग त्यांचा लाडका असतो, कुत्र्याशिवाय झोप येत नाही. आता पोपट पाळायला चालू झाले. चिमण्या बघा, तुम्ही बघता का? आता पुण्या मुंबईला मी बघितलं ना, आपण त्यांचं एक मार्केट आहे, पक्ष्यांचं मार्केट. पिंजऱ्यामध्ये, छोट्या छोट्या पिंजऱ्यामध्ये चिमण्या असतात, पोपट असतात, वेगळे पक्षी असतात. मग ते घेऊन जातात लोक आणि घरी ते सांभाळतात. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की हा पण एक उद्योग झाला. हा उद्योग झाला कारण त्यांना बघायला मिळत नाही. आता तुम्हाला जसं खेडेगावामध्ये तुम्ही फिरता, शेती बघता, शहरात बघायला मिळत नाही. आता उन्हाचा त्रास सगळ्यात कुणाला होतो जास्त माहितीये? अपार्टमेंट असतं का नाही, 15 मजली, 20 मजली, 25 मजली, त्याला उन्हाचा जास्त त्रास होतो. आपल्याला होतो का तेवढा? आपल्याला लगेच झाड असतं, शेती असती आणि काय असतं. त्यामुळे पक्षी हा जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि त्या पक्ष्याचं महत्व आता जगात कळायला सुरुवात झाली. पण पक्षी, प्राणी, पण एका बाजूनी बेकारी वाढतीये, एका बाजूनी मग तुम्हाला खनिज म्हणतो ना आपण, जसं हे क्रशर चालू आहे. क्रशरमुळे किती लोकांना रोजगार मिळतो, किती लोकांना खडी लागते. त्यामुळे थांबणार नाही, त्याचा बॅलन्स करायचा प्रयत्न होतो, परंतु थांबणार नाही. मग थांबणार नाही तर त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा लक्ष पाहिजे की मी कशा पद्धतीतून याच्याकडे व्यवसाय म्हणून सुद्धा पाहिजे. हे सुद्धा एखादी बघा, आपली मुलगी आता कसली छान मोटरसायकल चालवती. काय ना तुझं? कसली मस्त, मला इतकं छान वाटतं त्या दिवशी. बस आता माझी मुलगी आज मुंबईवरनं गाडी घेऊन आली पुण्याला आत्याला बघायला, एकटी झाली. पण मला चांगलं वाटतं. तसंही तुम्ही तयार होताय ना, गाडी चालवली पाहिजे, मोटरसायकल चालवली पाहिजे, गाडी चालवता आलं पाहिजे. कारण आता ह्याच्या पुढं एकाच वेळेस इंजिनियरला जो पगार मिळणार नाही का नाही, तो ज्याची स्वतःची गाडी आहे, टॅक्सी आहे, त्याला मिळेल.
आता पेट्रोल पंपावर सुद्धा बघतो आपण, मुली बघतो का नाही? टोल नाक्यावर पण बघतो, मुली बघतो. ह्याचा अर्थ मुली आणि मुलं ही आता एक बेस तयार झाला. पण जी सुरुवात कधी झाली माहितीये का तुम्हाला? ही सुरुवात झाली पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पहिल्या महायुद्धामध्ये युद्धावर कोण गेलं? जेंट्स गेले. मग घरची कामं, समजा किराणा माल दुकान होतं एखाद्याचं, त्यावेळेला मग राष्ट्रामध्ये काय असायचं? कंपल्सरी जायचंच युद्धावर. म्हणजे उद्या भारताचं खरंच जर मोठं युद्ध झालं आणि जर सैनिकांची जरुरी भासली तर प्रत्येक घरात सांगणार ते माहित नाही, तुम्ही 6 महिने जावा मिलिटरीमध्ये, जायलाच लागतं. तर हे हळूहळू तुम्हाला पुस्तकातनं ज्ञान कळेल, आपण घेतलं पाहिजे. तर पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धामध्ये स्त्रियांनाच कामं करायला लागली. मग त्यांना समजा त्या काळामध्ये समजा मार्केट असायची, मार्केटमध्ये काम करायचं. मटणाचं दुकान असेल, मटणाच्या दुकानामध्ये काम करायचं स्वतः. फिश मार्केट असेल, फिश मार्केटमध्ये काम करायचं. किराणा माल दुकान असेल, मोठे मोठे ट्रक्स चालवायचे, मोठ्या मोठ्या गाड्या चालवा, हे कुणी काम केलं? स्त्रियांनी केलं. मग स्त्रियांना कळलं, काय कळलं? अरे मला येते की हे, मला येतंय. मला वाटतं मला येत नाही, मला येतंय. आता स्त्रियांना कळलंय की जे काम पुरुष करतो ते प्रत्येक काम मला येतंय किंवा मला त्याहून जास्त येतंय. त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या वाचनात आल्या पाहिजेत. तुम्हाला आता करिअर निवडताना कुठं संधी आहे? एखाद्याला खरंच पोपटाची आवड आहे, तू पोपटाचा डॉक्टर होऊ शकतो. पुण्यात होणार आहे ते, आता आलंच असेल ऑलरेडी, मला माहित नाही, माहिती घे. तो काय पुण्यात जायचं, तुम्हाला सवय झाली, तुम्ही पोपटाचे डॉक्टर, प्रसिद्ध डॉक्टर. तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवणार, तुम्हाला स्पेशल बोलवणार, पोपटाशी बोला काय, एवढं तू टीव्हीवर जाणार, सगळीकडे जाणार, चिमणीचे डॉक्टर तुम्ही. उदाहरणार्थ हे सगळं होत आहे. हा जो सगळा बदल आहे ना, हा तुम्हाला काय करता आला पाहिजे? वाचता आला पाहिजे आणि आपल्याला ठरवता आला पाहिजे. आपल्याला सांगणार कोण आहे का? आता आम्ही सांगतो तुम्हाला, कोण सांगणार आपल्याला? मी वाचतो, एवढं वाचतो की मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायची, कारण तुम्हाला सध्यात मिळू शकते का, असा मला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रश्न पडतो. जसं सरांनी सांगितलं तसं मागायची सांगितलं, चीनमध्ये चिमण्यांचा शेतामध्ये त्रास होतो म्हणून लाखो चिमण्या मारल्या. आणि नंतर लक्षात आलं चिमण्यांना त्यामुळे उलट धान्य कमी उत्पादन व्हायला लागलं, बाकीचे सगळे रोग यायला लागले, बाकी उंदीर आणखीन काय वाढलं. मग पुन्हा चिमण्या वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि चिमण्या वाढवण्यात आल्या चीनमध्ये. तसंच अमेरिकेमध्ये एका नदीच्या शेजारी लांडग्याचा फार त्रास व्हायचा. म्हणजे लांडग्याचा फार त्रास होतोय, आपल्याला पिकं नुकसान होतंय आणि काय होतंय, लांडगे मारले गेले, लांडगाच ठेवला नाही. हरणं वाढली, आता हरणांना कोण मारणार? नाही कोणी मारणार, आणि त्याचा उलटा परिणाम व्हायला लागला. पुन्हा लांडगे आणले गेले बाहेरून, ते तुम्हाला वेगळ्या वेळेला मी सांगेन पुढच्या वेळेला, एका विषयावर बोलणार, ते पटवून देणार तुम्हाला. आणि आता मात्र मग त्यांना लांडगे आणावं लागले आणि लांडगे ते डेव्हलप झाले. आता त्याच्यासाठी 5-25 वर्ष गेली. हे जे सगळं आहे ना, ते तुम्हाला वेगळ्या पुस्तकातून वाचायला मिळतं. जसं मी वेगळे पुस्तकं सारखी वाचत असतो. मी आज चिमणी दिवस आज आहे, मला असं वाटलं की तुम्हाला काय वेगळं सांगता येईल. म्हणजे आपली जशी बुद्धी, सगळ्यात बुद्धिमान कोण प्राणी आहे मला सांगा जगामध्ये? कोण आहे प्राणी? माणूस. बरोबर काय? तुमची बुद्धी वाढतीये. वाघाला अजून काय करतो? वाघ आपल्याला शिकार करतो, जेवढं खायला मिळेल तेवढं खातो, पुन्हा नाही शिकार करतो, तेवढंच खातो. आपण काय करतो? आपण धान्य साठवून ठेवतो, वर्षाचं 2 वर्षाचं. वाघ साठवतो का? हरिण साठवतं का? सिंह साठवतं का? नाही. पण ते याचा अर्थ आपण केवढे पुढे चाललो. पण हे होत असताना मला परवा मी वाचलं आणि मला आश्चर्य वाटलं, प्राणी सुद्धा त्याला लागणाऱ्या गरजा जर मिळत नाही तर तो हळूहळू हुशार होतो. काय होतो? तो हुशार होतो. काय तो वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे तुम्हाला मी सांगेन की कसे प्रयोग करतो बघा तो वेगवेगळे. म्हणजे एक गोष्ट सांगितली आहे, काही प्रयोगामध्ये भारतीय कावळ्यांना वेगवेगळ्या पातळीवर ठेवलेले अन्न पारदर्शक नळीतून काढण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या काड्या दिल्या गेल्या. बरं का? काही वेळेला त्यांनी योग्य लांबीची काडी वापरून अन्न काढलं बाजूला. इथे हुशार होत चालले बाप्पा, त्यांना अन्न कमी मिळतंय ना. म्हणजे मूल्यांकन, साधनाची निवड आणि ध्येयाची सुसंगती ही तिन्ही पातळीचे कौशल्य त्यांनी केली. दुसरं एक त्यांनी अतिशय महत्वाचं ऑस्ट्रेलियातलं उदाहरण दिलंय की
काही पक्षी बुद्धिमत्तेच्या चमत्काराची विलक्षण उदाहरणं आहेत. जपानमधील कावळे वाहतुकीचा अभ्यास करून अक्रोड रस्त्यावर ठेवतात. काय ठेवतात? अक्रोड. अक्रोड का ठेवतात रस्त्यावर? ते कडक असतात ना, ते त्यांना फोडता येत नाही. कोणाला फोडता येत नाही? कावळ्यांना फोडतात. बघा आयडिया काय केली बघा तिने. अक्रोड रस्त्यावर ठेवतात, गाड्यांच्या चाकाखाली चिरडून ते फुटले, गाड्या जातात त्याच्यावरनं. आपण मला ते लगेच गावाकडची शेती आठवली. शेतीवर बघा रस्त्यावर आणून ते काय पेंड्या ठेवतो आपण, गाड्या जातात ते सगळे, तर आपण काय करतो ते गोळा करतो उदाहरणार्थ. मग काय करतात ते अक्रोड रस्त्यावर ठेवतात, गाड्यांच्या चाकाखाली चिरून ते फुटले की नंतर लाल सिग्नलची वाट पाहतात, कारण गाड्या चालूच राहतात. लाल सिग्नल लागले गाड्या होतात काय होतात? थांबतात. आणि सिग्नल लाल झाला की बाहेर पडलेले गर खाऊन टाकतात. पडली तेवढ्या 2 मिनिटात 3 मिनिटात सिग्नल जो बंद असतो का नाही तेव्हा टाकतात. काही काळ तर वेडिंग मशीन वापरण्याचे प्रशिक्षणही घेतात. नाण्यासारखी वस्तू मशीनमध्ये टाका आणि अन्न मिळवा, तशी ती करतात. उडी मारतात मशीनवर, टाकायचं, बाहेर अन्न आलं लगेच पळवायचं. किंवा ते एका आपल्या इथल्या एका साईड चिमणीचं ब्लॉक असतात का नाही, म्हणजे जिथं त्या वाहिन्या असतात तिथं खाली पाणी साठतं. मग त्यांनी त्या एका चिमणीने असं केलं, झाकण उडकून काढलं छोटं, झाकण ठेवून खाली ठेवलं, तिथं पाणी त्यात पडलं, पाणी पिलं, त्यात आहे सगळं ते, की मी तुम्हाला पाठवून देतो. मी एक उदाहरण तुम्हाला दिलं फक्त. तर ते पाणी साठलं की ते पाणी पिती, हे ऑब्झर्व केलं, मग पुन्हा ती बाजूला सरकून ठेवली. म्हणजे याचा अर्थ जसा माणूस हुशार होतोय तसा पक्षी हुशार होतोय, प्राणी हुशार होतोय आणि वेगवेगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळे ही साखळी जी आहे ना, ही साखळी किती महत्वाची आहे आपल्या खेडेगावात, किती महत्वाची आहे. उदाहरणार्थ तुमच्या एखाद्याने अभ्यास केला पाहिजे, क्रशरचा आपल्यावर किती परिणाम होतोय. क्रशर तर चालू राहणारच, परंतु त्याला काय पर्यायी काय करता येईल, आपलं खेडेगाव कसं स्वच्छ राहील, नवीन नवीन शोध असतात. त्यामुळे हे सगळं जे आहे हे तुम्हाला आता शिकलं पाहिजे. तुम्हाला आउट ऑफ बॉक्सचा अर्थ असा की तुम्हाला आता असं कधी वाटलं होतं का पोपटाचा डॉक्टर आहे, वाटलं होतं का चिमणीचा डॉक्टर आहे, माहितीये का मांजराचे डॉक्टर्स आहेत, भरलेत. आपल्याला कधी आठवत आहे का? मला आठवत नाही कधी की दाताचे डॉक्टर होते. मला लहानपणी कधी कुठंही दिसलं नाही. आता सगळ्यात जास्त पाट्या कुठल्या दिसतात? डेंटिस्ट. लोकांना दाताचं महत्व कळलं. आता लोकांना पूर्वी 60 वर्ष झाली की तोंडाचं काय व्हायचं? बोकळ काय म्हणतात, बोळकं व्हायचं उदाहरण. हा, सगळे दात पडलेले असायचे, बरोबर आहे. आता नाही. आता दात पडला की माणूस काय करतो? दात बसवून येतो. आता माझे पण पडले दात, कळतंय का पडलेले? कळतंय का? मी बसवून आलोय ना. पण बसवायच्या आधी सुद्धा आता काळजी घेतली जाते. आपण काळजी घेतली नाही म्हणून आपले दात पडले. आपण त्याला 2 वेळा दात घासले नाहीत, अन्न तसंच दातात ठेवलं, कळत नव्हतं. पण आता सगळ्यात जास्त माणूस दाताची काळजी घेतो. पण दाताचे डॉक्टर एवढे वाढलेत आता बस, तर तुम्हालाही कळलं पाहिजे. उदाहरणार्थ आता मला माहित नव्हतं, परंतु नर्स जे असतात का नाही त्याच्यामध्ये मास्टर्स होतात. मास्टर्स म्हणजे मला इंजिनियर मास्टर्स होतं माहिती होतं. मास्टर्स म्हणजे इंजिनियर होऊन पुन्हा मास्टरचा कोर्स होता. डॉक्टर मास्टर्स होतं ते सुद्धा उशिरा कळलं. पण आता नर्स सुद्धा मास्टर्स, त्याच्यामध्ये पण स्पेशालिटी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या जर कळल्या आणि तुम्ही आत्तापासून जर मनात घेतलं, जसं मी सांगितलं चित्रकला चांगली आहे. आपल्या इथं बऱ्याचा एक मुलगा आहे, तो जागतिक प्रसिद्ध झाला, लाखो रुपये कमवतो, तिथं महत्व आहे. त्यामुळे शालेय जीवनात तुम्हाला निदान ही जाणीव झाली ना, तुम्हाला लक्ष दिलं. अरे शालेय जीवनात आम्ही ऐकलंय, बघितलंय. आता कालचीच घटना तुम्हाला सांगतो. एक जण आला होता माझ्याकडे आणि त्याने नाशिकमध्ये आता लेबर सप्लायचं काम चालू केलं. तर त्याला लायसन्सिंग असतं, मला माहित नव्हतं. ते लायसन्सिंग तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आणि मग देशाला 5 जिल्ह्याचं त्यांनी लायसन घेतलं. पण तो म्हणला मी लायसन घेतलं 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्षात लायसन्स बंदच आहे. त्यांनी तेव्हा बरोबर फायदा उचलला. आता त्याचं छान चाललंय, भांडवल नाही, काय नाही. अपार्टमेंट मध्ये माणूस लागतो, कंपन्यांमध्ये लेबर लागतो, ते पुरवायचे, महिन्याला घ्यायचे, पैसे मिळवायचे. त्यांनी सांगितलं अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आहेत, त्यांची अशा पद्धतीची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 5000 माणसं आहेत. समजून घ्या, मोठी माणसं काय करतात आपल्याला कळत नाही. म्हणजे मोठी माणसं छोटा उद्योग करतायत पण मोठे पैसे मिळवतात, हे माहित नसतं आपल्याला. त्यामुळे या शालेय जीवनामध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचं वाचन चांगलं पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक विषयामधली जाण पाहिजे. ही जाण असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता मला सांगा, एआय झालं, भरपूर जरी पुढे गेलं तरी काय एआय मला काय चिमण्याचं डॉक्टर होऊ शकत नाही, पोपटाचा डॉक्टर होऊ शकत नाही. त्याला कसं कळणार कुठल्या पोपटाला काय झालं?
हा कसं काढणार? एआय म्हणजे असं असतं, जे फीड केलेलं असतं का नाही त्यातूनच बाहेर येतं फक्त. त्यामुळे तुम्ही असं पण उडवलं पाहिजे. एआयची जी आपल्याला भीती आहे, एआय कुठे पोहोचणार नाही. एआय तुमच्या शेतीत पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकतो. उदाहरणार्थ हे असे वेगळे म्हणजे पुढं मागं 1 एकर मध्ये 2 एकर मध्ये 2 एकर जमीनमध्ये प्रचंड पैसा असं होणार आहे. म्हणजे धान्याला एवढी किंमत येणार आहे की बास. म्हणून मागचं तुम्हाला उदाहरण देतोय मी की 1945 साली 10 लाख लोक भुकेने गेली कलकत्त्यात. तेव्हा देशात 60 लाख भूक गेली. तेव्हा तुमचं चौफेर लक्ष पाहिजे. तुमची शेती आहे, जाऊ नका शेतीत, पण शेती कशी डेव्हलप करता येईल, शेती कशी आहे, वेगळं काय, शेतीबद्दल काय माहिती घेता येईल, आपल्या घरच्यांना काय सांगता येईल, पक्ष्यांची काय माहिती देता येईल. समजा आपण बघतो मेंढ्या येतात, मेंढ्याची कळपणे आपण शेतामध्ये बसवतो आणि त्याचा खताला उपयोग होतो का नाही. तसं पक्ष्यांचा कुठला उपयोग होऊ शकतो आपल्या शेताला. हे पण प्रत्येक गोष्टी. आपलं पीक कुठलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे की एका गावामध्ये एका शेतामध्ये काहीतरी पीक होतं, म्हणजे काही नाव असेल ते, आणि ते चिमण्याने फस्त केलं सगळं. तेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं खेड्यात काय पेरतायत, गहू पेरतायत ना, आपण पण गहू पेरायचं. म्हणजे चिमण्या काय होणार, डिस्ट्रीब्यूट झाल्या, थोडंच प्रत्येक ठिकाणचं खाणार. जसं आपण बघतो की आपल्या गावामध्ये समजा आंब्याची बाग आहे, एकच आंब्याची बाग आहे, काय करतो आपण, झटका मारतो का नाही, मारतो. लहान मुलं काय सोडतात का आंबे काढायची. पेरूची बाग आहे, पण पेरूची बागा भरपूर असल्या तर काय झालं. तेव्हा आपल्याला ही पण दृष्टी पाहिजे आणि या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला पाहिजे. जागतिक चिमणी दिवस 20 मार्चला झाला, पण आपण आज करतोय त्याचं कारण असं की मी एक आता पक्ष्याचं अभयारण्य बघून आलो दिल्लीच्या जवळ. पुढच्या त्याच्यावर बोलीन मी, मला माहित नाही. 8-8 फूट पक्षी बघितले मी. आणि जगातली माणसं 10 फूट दुर्बिणी घेऊन 12 फूट दुर्बिणी घेऊन येऊन बसली होती की कुठला पक्षी बघायला मिळतोय आपल्याला. आणि त्याच्या पक्षात रसरूपींना आपण बोलू, त्यांनी सुद्धा त्याच्याकडे जी दुर्बीण होती भारी होती. मला जो पक्षी असा एवढासा दिसत होतो, मग त्या दुर्बिणीमध्ये मला मोठा दिसतो. मग ते ओळखायचे पक्षी. एखादी पक्षी त्यांना दिसत नाही समजून घ्या, पण ते कुठनं येतात. ठीक आहे, त्याच्याकडे पैसे म्हणून येतात, ठीक आहे, पण आज तिथल्या लोकांना रोजगार झाला का नाही निर्माण. तिथले जे आता आम्ही बरोबर गेलो होतो, जे गाईड होते का नाही, ते सांगायची इथं हा पक्षी आहे, इथं हा पक्षी आहे, इथं हा आहे. तर हे सगळं तुम्हाला माहिती शाळेच्या जीवनात व्हावं. पुन्हा एकदा या जागतिक चिमणी दिवस 20 मार्चला झाला, त्यानिमित्त शुभेच्छा देतो. 2 महिने सुट्टीमध्ये ज्याला जे जमल, कुणी पक्षाचा अभ्यास करा, कुणी कशाचा अभ्यास करा, अशा पद्धतीनं करावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा पाटील सर, जमदाडे सर, जाधव सर, नंतर कोण, जाधव सर, गोडके, तर तुम्ही सर्व मुली ज्यांनी आज काही सादर करणार आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आपण पीक करूया, कारण सगळ्यांची पिकं होऊन गेली, पेरून गेलेली, आणि आपण जर लेट केलं तर सगळ्या चिमण्या आपल्या पिकावर बसतील. तर साहेब म्हणली उलट चिमण्याला खाऊ द्या ना ती. म्हणजे सगळ्यांच्या ज्वाऱ्या निघून गेल्या होत्या, म्हणजे आपल्या अगोदर निघणार होत्या. आणि साहेबांची जी वावर होती त्याच्यात ज्वारी केल्यानंतर ते पीक उशिरा निघाल्यामुळं सर्व चिमण्याने ते सर्व ज्वारी फक्त काढावा शिल्लक राहिलो. सर्व ते त्यातले जे दाणे होती त्या कणसामधली नुसते पिशा शिल्लक होत्या. तर सर्व धान्य त्या चिमण्याने मिळालं आणि त्या चिमण्याने खाल्लेल्या गाऱ्यामुळं त्यांना जे अन्न दिलं त्याचं त्यांना पुण्य कुठंतरी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि ऑलरेडी त्याचं पुण्य त्यांना मिळालेच आहे. तर पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. माझा अंगणात ये
रंग चढू दे शिवताई शिव माझ्या अंगणात ये शिवताई शिव माझ्या अंगणात ये तुझीला खाऊ मला भेट मला दे तुझीला खाऊ मला भेट मला दे कावळे दादा भिजूनिया मुले चिंता झाले कावळे दादा भिजूनिया मुले चिंता झाले पावसात गरजे सारे वाहूनिया गेले पावसात गरजे साऱ्या वाहूनिया गेले शिवताई शिव माझ्या अंगणात ये शिवताई शिव माझ्या अंगणात ये तुझीला खाऊ मला देख मला दे तुझीला खाऊ मला देख मला दे उंच उंच झाडावरी घर दिसे छान उंच उंच झाडावरी घर दिसे छान शिव तुझ्या घरट्यात राहते कोण शिव तुझ्या घरट्यात राहते कोण शिवताई शिव माझ्या अंगणात ये शिवताई शिव माझ्या अंगणात ये तुझीला खाऊ मला देख मला दे तुझीला खाऊ मला देख मला दे उंच उंच आकाशात भरारी फुगे उंच उंच आकाशात भरारी फुगे तुझीला खाऊ मला देख मला दे तुझीला खाऊ मला देख मला दे शिवताई शिव माझ्या अंगणात ये शिवताई शिव माझ्या अंगणात ये तुझीला खाऊ मला देख मला दे तुझीला खाऊ मला देख मला दे तुझीला खाऊ मला देख मला दे नमस्कार, माझे नाव श्रेया साळुंखे, इयत्ता 8वी. मी आज जागतिक चिमणी दिवसानिमित्त माया मंदिरं हलले ही कविता सादर करत आहे. कवी जगदीश खेबुडकर. माया मंदिरं हलले लागे कळस फुटाया माया मंदिरं हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षींनी जाई पिलांना भेटाया आज घायाळ पक्षींनी जाई पिलांना भेटाया तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा घेऊन या पंखाखाली भरविला मोतीचारा दूर उडाली पाखर पांग आईचे फिटाया दूर उडाली पाखर पांग आईचे फिटाया आज घायाळ पक्षींनी जाई पिलांना भेटाया आभाळ बोलाविलं ओढ रक्ताला लागली काळजाच्या पणतीत प्राण ज्योत शहारली येता जवळ घटिका लागे काहूर उठाया आज घायाळ पक्षींनी जाई पिलांना भेटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षींनी जाई पिलांना भेटाया धन्यवाद. भेटायला जाते का नाही पोचते का नाही हा? तर मला का म्हणावीशी वाटली मी आज निघालो त्याचं खरं कारण काय माहितीये का माझ्या बहिणीचा कॅन्सर बळावलाय 9 वर्ष झाली पण आता तिचा पुन्हा इतका बळावलाय की तिथं ऑपरेशन सुद्धा होत नाही मी आत्ताच गेलो होतो 2-3 दिवसात मग आपल्याला आठवतं की बहिणी बरोबरचे लहानपणचे दिवस तर आपण जे सगळं आहे ना हे कविता आपल्याला शिकवत असते कविता ही नुसती कविता नाही आपल्या आयुष्यामध्ये येणारे चढ उतार असतात आणि हे सगळे आपल्याला शिकवत असतात तर हे आपण सगळं मिळवायचं आहे मित्र आपल्याला असे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन आज 4 वाजता एक कार्यक्रम आहे माझ्याकडे चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आहे तर चित्र कोणाला जास्त कळतात तर माझ्या पत्नीला कळतात मी तिचं नाव टाकलं प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी ते माझ्या हटून बसले होते बारामतीवाले की नाही तुमचं नाव टाका
मग मी त्यांना तिचं नाव टाकायला लावलं नाही, कारण तिला चित्र कळतात ना, ती बोलेल ना चित्र प्रदर्शन बघून. आणि माझं खाली टाकलं होतं. तेवढ्यात मला का माझ्या मित्राचा फोन आला, माझ्या वर्गात होता, त्याचं नाव नारायण पवार. तर त्याचं अक्षर इतकं भारी होतं, इतकं भारी होतं. तर मी त्याचं अक्षर बघून चांगलं काय, माझं अक्षर चांगलं झालं, त्याच्यावर होऊ शकलं का, नाही होऊ शकलं. तर त्याचा मला नेमका फोन आला होता. तर त्याला म्हटलं तू कुठं आहेस, तो म्हटला नाही, तो पाटखळवरनं यायचा. कुठनं? पाटखळवरनं कुठं यायचं शाळेमध्ये? सातारमध्ये यायचा. समजून घ्या, आपल्याला देवाने काय दिलंय ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे. म्हणजे तो 20-25 किलोमीटर यायचा, तो यायचा आणि शिकायचा शाळा. आणि त्याचे वडील जे होते ते असे, मला अजून आठवतंय, आपली सायकल असते का नाही, त्याला मागासा बॉक्स केला होता, पुढे बॉक्स होता, आणि 100 डबे घेऊन यायचे ते. आणि एकेका खोलीमध्ये 10-10, 12-12, 15-15 विद्यार्थी राहायचे. आणि त्यांना ते डबे काय करायचे, पोच करायचे. तेव्हा मला माझ्या मित्रांची नावं माहिती आहेत, उदाहरण भरपूर माहिती आहेत. मोरेश्वर चापेकर समजा, शिरीष करंदीकर, अशी माहिती आहेत. पण सगळ्यात पूर्ण नाव कोणाचं माहितीये फक्त, तर ह्याचं माहिती. तर मी आता जेव्हा विचार करतो की ह्याच मला पूर्ण नाव का माहितीये, नारायण रामचंद्र पवार, तर मी ते रामचंद्र पवार रोज माझ्या घरावरून जाताना बघायचो. माझं घर शाळेच्या जवळ होतं, अगदी जवळ होतं, इथून अगदी असं 500 मीटरवर होतं. आणि मग मला लक्षात आलं की मला म्हणून ते नाव लक्षात आलं की ह्या वडिलांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी किती कष्ट घेतले. एवढंच नव्हे तर आपल्या गावाच्या आजूबाजूच्या गावातली मुलं जी शिकतायत त्याच्यासाठी डबे घेऊन जाणं, त्यांना प्रेमाने पोचवणं. म्हणजे त्याची घरात आई कितीला उठत असेल डबा करायला. तर हे सगळं तुम्हाला जेव्हा आपण वाचतो का नाही, तेव्हा आपण प्रगत होतो, आपण आपल्यामध्ये कोमल भावना निर्माण होती, आपल्या अभ्यासाकडे इतर बाबीकडे जास्त लक्ष जातं. त्यामुळे हे महत्वाचं आहे. तसं आज ही कविता जर मला माझी काय आठवली, बहीण आठवली थोडक्यात. म्हणजे तर मी कविता म्हणतो, माया मंदिर हल्ले, माया मंदिर हल्ले त्यागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर, पांग आईचे फिटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आभाळ बोलवील, ओढ रक्ताला लागली, काळजाच्या पंटीत प्राणज्योत शहारली. येता जवळ घटिका त्यागे का उठाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. माया मंदिर हल्ले त्यागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. म्हणजे ह्या पक्षिणीने आपल्या पिलांसाठी जे घेतलं उदाहरणार्थ, आणि पिलं काय आता दूर जाणार. म्हणजे ही जरी गेली, म्हणजे जगातनं गेली, तरी सुद्धा पिलं काय केली तिने, मोठी केली. म्हणजे याचा आता आईच मोठी करते का, समजून घ्या. तसं काही नाही. एखाद्या घरात आत्या आपल्या मुलांना, आपल्या भाच्याला मोठं करते, बहीण भावाला मोठी करते, भाऊ बहिणीला मोठं करत असतो. तर तसं मला आठवण दुसरं कारण काय, माझ्या दृष्टीने पक्षीण जी आहे का नाही, घायाळ पक्षी, ती आई सुद्धा माझी घायाळ पक्षीणच होती, ती गेली. पण बहीण सुद्धा माझी घायाळ पक्षीणच आहे. माझी लहान आहे ती, पण तिने जे कष्ट घेतलंय त्याच्यावर उभा राहायचं. मी किती जणी घेतले असतील, पण तिने किती घेतले असतील. मला आठवते ती 10-10 किलो चपात्या करायची आमची खानावळ होती. 10 किलो म्हणजे केवढा डबा माहितीये तुम्हाला, मी आणायचो असा तो, आमची खानावळ होती. तर हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्याला, म्हणून तुम्हाला मी काय सांगतो, तुमचं वय आता कशाचं आहे, जास्त ऐकण्याचं आहे वाचण्यापेक्षा. वाचायचं, पण वाचण्याचं महत्व तुम्हाला नंतर कळत जाईल. जर लवटे असं म्हटले 8 दिवसापूर्वी, ते मला वाक्य डोक्यात असतं माझ्या. ते म्हटले मी शाळेत असताना, ते तर त्यांना तर आई माहित नाही, वडील माहित नाही, रिमांड होम मध्ये शिकले, पण त्यांना वि. स. खांडेकरांचा सहवास लाभला. तर ते असं लिहितात की मी ऐकत ऐकत मोठा झालो आणि वाचत वाचत प्रगल्भ झालो. आता ते वाचत वाचत प्रगल्भ झाले. त्यामुळं ही कविता म्हटली, अतिशय सुंदर म्हटली, मला फार कविता आवडली. ही कविता जगदीश खेबुडकरांनी केली आहे, बरोबर आहे की नाही. तर जगदीश खेबुडकर आमच्या ग्रंथ महोत्सवात आले होते आणि हॉटेल श्रीमानला ते राहिले होते. आणि ते जेव्हा खाली आले कार्यक्रमाला जायला, मी बरोबर होतो त्यांच्या, तेव्हा खाली सगळे लोक पत्ते खेळत बसले होते. असा मोठा हॉल होता, त्या मोठ्या हॉलमध्ये टेबल्स होती अशी, आणि ती पत्ते खेळत बसली होती. मग ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी कार्यक्रमात काय म्हटलं की मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्या सातारच्या हॉटेलमध्ये
खाली पत्त्याचा डाव बसलाय, हे काही चांगलं लक्षण नाही. काय म्हटले? चांगलं लक्षण नाही. पण मी असं नाही म्हटलं, मला ते बोलल्यावर ते वाईट वाटलं. मी फरक उठून बोलणार होतो पण बोललो नाही. मला का वाईट वाटलं? तर तो पत्त्याचा डाव होता का नाही, तो एक ब्रिज खेळ आहे. ब्रिज म्हणून एक तुम्ही तो याच्यावर जावा युट्यूबवर, म्हणजे कळेल तुम्हाला. ब्रिज म्हणून नावाचा एक खेळ आहे. तिथं 4 लोक बसलेले असतात, समोरासमोरचे पार्टनर. आणि क्लब म्हणजे किलवर, हार्ट म्हणजे बदाम, डायमंड म्हणजे चौकट, आणि स्पीकला काय म्हणतात? स्पेड म्हणतात. तर ते बोलायचं असतं. समजा मी बोललो 1 क्लब, मग त्याच्याकडे समजा किलवरची पानं आहेत, तेव्हा त्याच्याकडे राऊंड येईल, तेव्हा म्हणतो तो 2 क्लब. म्हणजे मला कळतं त्याच्याकडे किलवरची पानं आहे, म्हणजे मी जो आता हुकूम बोललाय तो आता चालणार, म्हणजे आम्ही दोघांना इकडच्याना हरवणार. असं एकमेकाला ओळखायचा तो ब्रिज आहे. हा ब्रिज जो खेळ आहे हा जुगाराचा खेळ नाही, हा बुद्धिमत्ताचा खेळ आहे. तुम्हाला तो आला पाहिजे. तर मला त्यावेळेला यायचा. आमच्या घरामध्ये आमचे काका खेळायचे, सगळे आत्या पण खेळायच्या. म्हणजे याचा हा जुगार आहे का? नाही. मग जगदीश खेळपुडकर जुगार का म्हटले? तर जगदीश खेळपुडकरांना हा खेळच पाहिजे. हा खेळ त्यांना जर हा खेळ माहिती असता, त्या खेळामध्ये एक थ्रिल आहे. म्हणजे उदाहरण दुसऱ्याच्या मनात ओळखायचं, जसं असतं का नाही पूर्वी, असं जसं म्हणायचं तसं. त्यामुळं याचा अर्थ जगदीश खेळपुडकर एवढे मोठे कवी होते, पण याचा अर्थ ते ज्ञानी होते का? पूर्ण ज्ञानी होते का? नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा अभ्यास सुद्धा कमी पडला. तर तुम्हाला एवढ्याच मी या गोष्टी सांगतो की आपल्याला हे पण माहिती पाहिजे की प्रत्येक गोष्ट जुगार नसतो. काही खेळ आहेत जे असतात पत्त्यामधले, हे फार महत्वाचे असतात. ते एकमेकाची बुद्धिमत्ता वाढवतात. पूर्वी जज लोक असायचे, जज लोक कोण सुटलं की अशा क्लब मध्ये जाऊन बसायचे, मग ते खेळ खेळायचे. डॉक्टर्स लोक असायचे, ते खेळ खेळायचे. त्यावेळी जी बुद्धिमत्तेचा उपयोग ते लोकांसाठी करून द्यायचे. आता हे असं काही गोष्टी चालू झाल्या पाहिजेत. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा तुम्ही अवश्य तो ब्रिजचा खेळ जाऊन ती माहिती घ्या, आणि ती माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. धन्यवाद. या कवितेतून भावनिक साथ दिसून येतो. अंतःकरणाला हेलावून टाकणारी ही कविता साध्य केली त्याबद्दल धन्यवाद. इयत्ता 8वी. आज मी कविता सादर करत आहे. देणं घेणं ईश्वराचं. देणं घेणं ईश्वराच्या हातीर, देणं घेणं ईश्वराच्या हातीर. आमचा भार आमची मातीर, आमचा भार आमची मातीर. पोटापुरती भाकर पोटापुरतं पाणी, पोटापुरती भाकर पोटापुरतं पाणी. काट्या कुट्या रानात हिंडती अणवाणी, हिंडती अणवाणी. त्यानं असं ठेवलं तसं राहतीर, त्यानं जसं ठेवलं तसं राहतीर. आमचा भार आमची मातीर, देणं घेणं ईश्वराच्या हातीर. धरणी मायेचं हिरवं अंतरुण, धरणी मायेचं हिरवं अंतरुण. आभाळाच्या छायेला घेतोय पांघरुण, धरणी मातेचं हिरवं अंथरुण. आभाळाच्या छायेत घेतोय पांघरुण. आई बाप तो आम्ही त्याची लेकर, आमचा भार आमची मातीर. देणं घेणं ईश्वराच्या हातीर. अंगभर पाझरतो सुखाचा गोडवा, अंगभर पाझरतो सुखाचा गोडवा. मुठभर दाण्यांमध्ये रोज नवा पाडवा, रोज नवा पाडवा. त्याच्या संग जुळली राम, त्याच्या संग जुळली आमची नातीर. आमचा भार आमची मातीर, देणं घेणं ईश्वराच्या हातीर. आमचा भार आमची मातीर, आमचा भार आमच्या मातीर. कविता सादर करावी. नमस्कार, माझे नाव. लक्ष पाहिजे. तुला काय पाहिजे? मी आय एम द ग्रेट, म्हणजे आपलं लक्ष पाहिजे. कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा बघायचं. एक चिमणी पिल्लासह रोज माझ्या घरात येते. देवापुढं उभं राहून दुःख आपलं सांगत असते, दुःख आपलं सांगत असते. हात नाही बोट नाहीत, हात नाही बोट नाहीत. इवला सारे जीव माझा, तळ नाही झाड नाही. असा कसा न्याय तुझा, असा कसा न्याय तुझा. तूच सांग देवा मला, तूच सांग देवा मला. कशी रे मी जगू पिल्लासाठी घरट माझ्या. कुठे रे बांधू, कुठे रे बांधू. माझ्या 2 पिल्लासह तिच्या मागे मी उभा. ऐस पैस घर माझे, लाकडी माझा देवारा, लाकडी माझा देवारा.
चिमणीला हे ठाऊक असतं, चिमणीला हे ठाऊक असतं, देव असं ऐकत नसतं. तरी येणं तिचं चुकत नाही, कारण तिचा देव मी असतो, कारण तिचा देव मी असतो. धन्यवाद. हा विश्व जीवन या विषयाची कविता सुरेल आवाजात सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद. यानंतर गणेश मतकर आपली कविता सादर करेल. सुगरणीचा चांगला अरे खोक्यामधी खोका सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी दिलं डोका झाडाले टांगला देखा पिल्लासाठी दिलं डोका झाडाले टांगला पिल्लं निघाले खोप्यात कसा झुलता बंगाला पिल्लं निघाले खोप्यात कसा झुलता बंगाला तुमच्या पिल्लामध्ये जीवा झाडाले टांगला तुमच्या पिल्लामध्ये जीवा झाडाले टांगला कोपा इनला जसं गेला कसा कोसा कोपा इनला जसं गेला कसा कोसा साखराची करागिरी जरा खरे माणसा साखराची करागिरी जरा खरे माणसा अरे कोप्यामध्ये खोका सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोका सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी दिलं डोका झाडाले टांगला देखा पिल्लासाठी दिलं डोका झाडाले टांगला डोका झाडाले टांगला डोका झाडाले टांगला खरे खोप्यामध्ये खोपा अरे खोप्यामध्ये खोपा कवितेचे सादरीकरण चांगले केले, त्याचे आभार. आता हिंदीचे जाधव सर आभार मानतील कार्यक्रम. त्या दरम्यान येतीलच, पण तरी सुद्धा आपण पुढच्या विद्यार्थीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. हिंदीमध्ये एक कोर्सेस आहे, त्यांनी वेगवेगळ्या आयडियाज वापरल्या. रोज एक बोर्ड असतो आणि मोठं कॉलेज आहे, तर त्याच्या कॉलेजचे प्राचार्य आहेत प्रेरणा उबाळी म्हणून त्यांना एक पुरस्कार मिळाला. वसंत दाबाजी डहाकेंच्या कवितांचा त्यांनी अनुवाद केला. तो कार्यक्रम 9 तारखेला घेतला. पण मी सरांना मुद्दाम घेऊन जाणार आहे. सर यावर्षी जे जे प्रोजेक्ट करतील हिंदीचे ते सगळे तुम्ही 8वी 9वीच्या विद्यार्थी 10वीत जरी गेलो असलो ते दिवाळीच्या आधी पूर्ण करायचे. पण एक वेगळा प्रकार आपल्या शाळेत चालू झाला पाहिजे की जिल्ह्यातली मंडळी या शाळेमध्ये हिंदीचं वेगळं कसं काय राबवतायत, आणि हे राबवणं तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये पैसे मिळवण्याला उपयोगी पडणार, एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. आता जी सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षात त्याचं पालन केलं जाईल आणि त्यांना जसं वाटतंय तसा कार्यक्रम हा सादर केला जाईल किंवा तशी माहिती ही मुलांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आता आज आपल्या शाळेमध्ये चिमणी दिवस हा साजरा करण्यात आला. या चिमणी दिवस कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिटणीस साहेब हे उपस्थित राहिले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार. त्याच पद्धतीने या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता, गाणी म्हटली, कविता सादर केल्या, त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. संगीताची साथ देणारे आपल्या शाळेतील संगीतज्ञ यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. आणि आज तुम्ही या ठिकाणी जे चिमणी दिवसाचं जे पोस्टर तयार करण्यात आलेले आहे, त्या पोस्टर ज्यांनी त्याच्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचं, दमदाडे सरांचंही हार्दिक आभार. आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी जे शेवटचं गीत राहिलेलं आहे ते शेवटचं गीत होईल आणि कार्यक्रमाचं समापन होईल. धन्यवाद.
म्हणजे हेच एक काहीतरी आपल्या अंगात हे मला आमच्या कॉलेजमध्ये एक नंदू पाटील होता तो असं तर त्याला बोलवणार तो इतकं भारी वाजवायचा वेगळे तोंडाने आवाज काढायचा मग हे मला तिने असं शिकवलं वाजवायला जमतंय तुम्हाला जमतंय का 10 वर्ष प्रॅक्टिस केली आहे मी तरी आता माझी ताकद कमी झाली जोडून वाजवायचं खाड खाड काढ 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 तुम्ही शिका काय नाही ते काय जोर लावायचं क्लास होईल तसं आता जमाने पण हे वर टाकलाय कोकणी तयार चला ओके धन्यवाद बाय
माझ्या